नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित चाचणी क्रमांक 3 अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। विषय मराठी। प्रश्न पहिला अ, खालील उतारा वाचून योग्य शीर्षक लिही। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा खाली दिलेला उतारा व्यवस्थितरित्या वाचायचं आहे व या उतार्यासाठी योग्य शीर्षक कोणतं हे लिहायचं आहे। तर माझ्या मते या उतार्यासाठी पर्याय क्रमांक 4 क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे हे शीर्षक योग्य आहे। ब, काहीही न करणे यासाठी उतार्यात कोणता शब्द आला आहे ते लिही। उत्तर, काहीही न करणे यासाठी उतार्यात कृतिशून्य हा शब्द आला आहे। क, वरील उतार्यावर 2 प्रश्न तयार कर व लिही। उत्तर 1, कोणत्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत। 2, कोणत्या गोष्टीतून आपण लोकांना उपदेशाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे। प्रश्न दुसरा, कोरोना-19 पासून सुरक्षित राहण्यासाठी 2 घोषवाक्य लिही। उत्तर 1, घरी राहा, सुरक्षित राहा। 2, ठेवू 1 मीटर सुरक्षित अंतर, कोरोनाला करू छूमंतर। प्रश्न तिसरा, चित्रावरून गोष्ट तयार कर। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खाली दिलेले चित्र व्यवस्थितरित्या निरीक्षण करायचे आहे व या चित्रावरून एक सुंदर अशी गोष्ट लिहायची आहे। चला आपण लिहिलेली गोष्ट पाहूया। स्वच्छतेचे महत्त्व। स्वच्छता हा निरोगी आयुष्याचा पाया आहे, म्हणून आपण स्वच्छता बाळगली पाहिजे। लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा आता हळूहळू सुरू होत आहेत। आमची शाळा ही आज सुरू झाली आहे। या लॉकडाऊनमध्ये स्वच्छता ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे आम्हा सर्वांना समजले आहे। आपण शारीरिक स्वच्छता ठेवतो, पण परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे परिसरात रोगराई वाढते। म्हणून आपण आपला परिसर स्वच्छ राखला पाहिजे। यासाठी आम्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेचा परिसर स्वच्छ करत आहोत। आपण हे आपल्या परिसराच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे। यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोठेही कचरा टाकू नये, सार्वजनिक पाणवठ्यात आंघोळ करू नये, त्या ठिकाणी भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरे धुणे या गोष्टी करू नयेत। अस्वच्छतेमुळे रोगजंतूचा प्रसार होतो, साथीचे रोग पसरतात, रोगांमुळे माणसे कमकुवत बनतात, आजारपणामुळे खर्च वाढतो, रोगराईमुळे काही वेळा माणसे मरण पावतात। हे सर्व टाळायचे असेल तर स्वच्छता पाळलीच पाहिजे। आताच्या कोरोनाच्या महामारीत स्वच्छतेचे महत्त्व किती आहे हे सर्वांना समजलेच आहे, त्यामुळे स्वच्छता ठेवणे ही काळाची गरज आहे। प्रश्न चौथा, खालील आद्याक्षरापासून नाम, विशेषण व क्रियापद बनव। तर दिलेला आद्याक्षर आहे प, तर प पासून आपला नाम, विशेषण व क्रियापद लिहायचे आहे। तर नाम आहे परेश, विशेषण आहे पिवळा व क्रियापद आहे पकडणे। प्रश्न 5वा, खालील वाक्याचा काळ ओळख। उरलेल्या 2 काळात वाक्याचे रूपांतर करून लिही। बाग सुंदर आहे हे वाक्य वर्तमान काळातील आहे, तर आपल्याला 2 वाक्य लिहायची आहेत। बाग सुंदर होईल हे भविष्य काळातील वाक्य आहे, तर बाग सुंदर होती हे भूतकाळातील वाक्य आहे। प्रश्न 6वा, खालील जाहिरात वाचून त्या आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला दिलेल्या जाहिरातीचे व्यवस्थितरित्या निरीक्षण करायचे आहे व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1, ही जाहिरात कशा संदर्भात आहे? उत्तर, ही जाहिरात पुस्तकांच्या प्रदर्शनासंबंधी आहे। 2, कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे? उत्तर, 15 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। 3, प्रदर्शन कोठे भरणार आहे? उत्तर,
प्रदर्शन शारदा विद्यालयाचे सभागृह येथे भरणार आहे. 4. 100 रुपयांच्या खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे? उत्तर 100 रुपयांच्या खरेदीवर 20 रुपयांची सवलत मिळणार आहे. 5. पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल ते सांगा. उत्तर पुस्तक प्रदर्शनात मी गोष्टींची, कोड्यांची तसेच प्रयोगांची पुस्तके खरेदी करेन. प्रश्न 7. खालील मजकूर वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. आमची गाय खूप दूध देते. आई दूध तापवून साय काढते. साईपासून लोणी आणि मग लोण्याचे तूप बनवते. थोडे तूप काकीला देते, थोडे तूप मामीला देते. तरीही घरी खूप तूप असते. आई मला तूप भात खायला देते. मला तूप खूप आवडते. आई तूप कोणाकोणाला देते? उत्तर आई तूप काकीला, मामीला व मला देते. दुधापासून लोणी कसे बनते? उत्तर दूध तापवून प्रथम साय काढली जाते, त्या साईपासून लोणी बनते. मजकुरात हे चिन्ह आले आहे का? त्याचे नाव लिही. उत्तर वरील मजकुरात हे चिन्ह आले आहे. उदाहरणार्थ तूप, भात. तर या चिन्हाचे नाव संयोग चिन्ह आहे. प्रश्न 8. खाली दिलेल्या शब्दांपासून गोष्ट बनव. तर दिलेले शब्द आहेत कावळा, पिशवी, चप्पल, गुलाब. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या दिलेल्या शब्दांचा वापर करून एक सुंदर अशी गोष्ट बनवायची आहे. गोष्ट पाहूया. राजपूर नावाच्या गावात अक्षय नावाचा एक मुलगा राहत होता. तो खूप हुशार होता व त्याला इतरांना मदत करायला नेहमी आवडत असे. एके दिवशी मैदानावर खेळत असताना त्याला एक कावळा जखमी पडलेला दिसला. त्याने त्या कावळ्याला उचलले व आपल्या घरी आणले. त्याला पाणी दिले, दाणे दिले व त्याच्या जखमेवर मलमपट्टी लावली. इतक्यात आईने त्याला बाजारातून गुलाब आणायला सांगितले. बाजारात गेल्यावर त्याला एक अनवाणी मुलगा गुलाबाचे फूल विकताना दिसला. तर त्याने त्या मुलाकडून गुलाबाचे फूल विकत घेतले व त्याची गरिबी पाहून त्याला त्याचे चप्पल घालायला दिले व स्वतः अनवाणी गुलाबाचे फूल पिशवीमध्ये घेऊन तो घरी परतला. आईने त्याला त्याच्या चप्पलबद्दल विचारले असता त्याने बाजारात घडलेली सर्व हकीकत आईला सांगितली. हे सर्व ऐकून आईला अक्षयचा अभिमान वाटला व अक्षयला शाबासकी दिली. तात्पर्य: दीनदुबळ्यांना नेहमी मदत केली पाहिजे. प्रश्न 9. खालील पत्राचे वाचन कर व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खाली दिलेल्या पत्राचे व्यवस्थितरित्या वाचन करायचे आहे व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तू कशावरून ओळखलेस ते लिही. उत्तर: पत्राच्या शेवटी तुमची सायली असे लिहिले आहे. यावरून मी पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव ओळखले. काही काळापुरतेच यासाठी पत्रात कोणता शब्द आला आहे ते लिही. उत्तर: काही काळापुरतेच यासाठी पत्रात क्षणभंगूर हा शब्द आला आहे. पत्रात सायलीने कोणत्या वर्षातील जून महिन्याचा उल्लेख केला आहे? उत्तर: पत्रात सायलीने 2020 वर्षातील जून महिन्याचा उल्लेख केला आहे. पत्रातील सायलीच्या पत्त्याप्रमाणे तुझा पत्ता तयार कर व लिही. तर आपल्याला सायलीच्या पत्त्याप्रमाणे आपला पत्ता तयार करायचा आहे. तर तुम्ही सुद्धा तुमचा पत्ता तयार करू शकता. तर पाहू शकता तुम्ही, माझा पत्ता अ.ब.क. इथे तुमचे नाव लिहायचे आहे. मुक्काम पोस्ट, तालुका, जिल्हा व पिन नंबर लिहून तुम्हाला सुद्धा याप्रमाणे तुमचे पत्ता लिहायचा आहे. विषय हिंदी. प्रश्न पहला अ. चित्र वाचन करके अपने शब्दों में कहानी लिखो और उचित शीर्षक बताओ. तो बच्चों, आपको चित्र वाचन करते हुए अपने शब्दों में कहानी लिखनी है. एक समय की बात है, किसी गांव में एक बहेलिया रहता था. हर दिन वह जंगल में शिकार करने जाता था. एक दिन जंगल में उसे कबूतरों का झुंड नजर आता है और उन्हें देखकर वह सोचने लगा
कि काश मेरे पास ये सुंदर कबूतर होते तो मैं इनके मनचाहे दाम वसूलता। यह सोचकर बहेलिया जाल बिछाता है और कबूतरों को फंसाने के लिए दाने बिखेर झाड़ियों में छिप जाता है। इतने सारे दाने देख सभी कबूतर दाने चुगने के लिए नीचे उतरने लगते हैं। तभी झुंड का सबसे बुजुर्ग और अनुभवी कबूतर उन्हें रोकता है और कहता है, रुको दोस्तों, मुझे तो ये किसी बहेलिये की चाल लगती है, वरना इतने घने जंगल में अचानक से इतने सारे दाने कहाँ से आ गए। यहाँ ज़रूर कोई है। लेकिन बुजुर्ग कबूतर की बात को नज़रअंदाज कर सारे कबूतर दाने चुगने के लिए नीचे उतरते हैं। बुजुर्ग कबूतर नज़दीक ही एक पेड़ की शाखा पर बैठ जाता है। जैसे ही सभी कबूतर दाना चुगने लगते हैं, उन्हें ज्ञात होता है कि उनके पैर जाल में फंस चुके हैं। वे उड़ने के लिए पंख फड़फड़ाते हैं पर कुछ नहीं कर पाते। अनुभवी कबूतर अपने साथियों को दुविधा में देख उनके पास आता है। दूसरी ओर बहेलिया कबूतरों को जाल में फंसा देख बहुत खुश होता है और उन्हें पकड़ने के लिए झाड़ियों से बाहर निकलता है। तभी बुजुर्ग कबूतर उन्हें सलाह देता है कि तुम सब एक साथ बल लगाकर जाल समेत ही उड़ जाओ। सभी कबूतर वैसा ही करते हैं और बहेलिये के पहुंचने से पहले जाल समेत उड़ जाते हैं। बहेलिया यह देखकर हक्का बक्का हो गया। वह कुछ दूर तक कबूतरों के पीछे पीछे दौड़ा पर उन्हें पकड़ नहीं सका। उड़ते उड़ते सभी कबूतर दूर पहाड़ों की खाई में पहुँचे। वहाँ पहुंचकर बुजुर्ग कबूतर बोला, यही उतर जाओ सभी, यहाँ मेरा एक दोस्त रहता है, वह हमारी मदद करेगा। सारे कबूतर नीचे उतर जाते हैं। बुजुर्ग कबूतर अपने मूषक मित्र की मदद से जाल कुतरवा देता है और सभी कबूतर आज़ाद हो जाते हैं। सारे कबूतर फिर से आसमान में उड़ने लगते हैं। सीख, एकता में बल है। चित्र को देखो और बीज से पौधा बनने की प्रक्रिया का क्रम बताओ। तो बच्चों, इस तरह आपको चित्र देखकर बीज से पौधा बनने की प्रक्रिया का क्रम लगाना है। प्रश्न दूसरा अ, दिए गए चित्र को देखिए और उसका वर्णन अपने शब्दों में करें। तो बच्चों, आपको नीचे दिए गए चित्र को देखकर उसका वर्णन अपने शब्दों में करना है। एक गांव में एक गरीब लकड़हारा अपने परिवार के साथ रहता था। वह रोज सुबह गांव के नज़दीक जंगल में जाकर लकड़ियां काटता और उसे बाजार में बेचकर पैसे कमाता था। एक दिन वह जंगल में नदी किनारे लगे एक पेड़ की लकड़ियां काट रहा था। अचानक उसकी कुल्हाड़ी उसके हाथ से छूटकर नदी में जा गिरती है। नदी गहरी थी, जिसमें उतरकर कुल्हाड़ी निकाल पाना लकड़हारे के लिए संभव नहीं था। लकड़हारे के पास एक ही कुल्हाड़ी थी। उस कुल्हाड़ी के नदी में गिर जाने से वह परेशान हो गया। वह सोचने लगा कि अब वह अपनी जीविका कैसे चल। वह दुखी होकर नदी किनारे खड़ा हो गया और भगवान से प्रार्थना करने लगा, भगवान, मेरी कुल्हाड़ी मुझे वापस दिला दीजिए। लकड़हारे की सच्चे मन से की गई प्रार्थना सुनकर एक जल देवता प्रकट हुई। उन्होंने उससे पूछा, पुत्र, तुम्हें क्या समस्या है? लकड़हारे ने जल देवता को अपनी सारी बात बताई तो जल देवता ने कहा कि तुम चिंता मत करो, मैं अभी तुम्हारी कुल्हाड़ी पानी में से ढूंढकर बाहर लाती हूँ। ये कहकर जल देवता ने पानी में डुबकी लगाई और अपने साथ चमचमाती एक सोने की कुल्हाड़ी लेकर बाहर आई। जल देवता ने लकड़हारे से कहा कि ये लो तुम्हारी कुल्हाड़ी। तो लकड़हारे ने सोने की कुल्हाड़ी देखकर कहा कि नहीं भगवान, ये मेरी कुल्हाड़ी नहीं है। ये सुनकर जल देवता फिर से पानी में गई और इस बार वो चांदी की कुल्हाड़ी लेकर बाहर आई और बोली, ये लो, आखिर तुम्हारी कुल्हाड़ी मिल ही गई। इस बार भी लकड़हारे ने यह कहकर मना कर दिया कि वो चांदी की कुल्हाड़ी उसकी नहीं है। तो एक बार फिर जल देवता ने पानी में डुबकी लगाई और अब की बार वो अपने साथ एक लोहे की कुल्हाड़ी लेकर आई। ये देखकर लकड़हारा खुशी से बोल उठा, हाँ भगवान, यही मेरी कुल्हाड़ी। लकड़हारे की इस ईमानदारी को देखकर
जल देवता बेहद प्रसन्न हुई और कहा, मैं तुम्हारी ईमानदारी से बेहद प्रसन्न हूँ, इसलिए अब ये तीनों कुल्हाड़ियाँ उपहार स्वरूप में मैं तुम्हें ही देती हूँ। तो बच्चों, इससे हमें यह सीख मिलती है कि हर व्यक्ति को उसकी ईमानदारी का फल अवश्य मिलता है। आ, दैनिक उपयोग की वस्तुओं के 6 नाम बताओ। उत्तर, कढ़ाई, मोबाइल, कुर्सी, बर्तन, अलमारी, चारपाई, बोतल, यह दैनिक उपयोग की वस्तुओं के नाम है। आप अलग ही नाम लिख सकते हो। ई, परिसर में देखे हुए 4 वृक्षों के नाम बताओ। उत्तर, नीम, चंदन, बरगद, आम, सागवान, अशोक। आप अपने परिसर में देखे हुए और भी वृक्षों के नाम लिख सकते हो। विषय इंग्रजी। क्वेश्चन नंबर 1, राइट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खाली दिलेले अंक अक्षरात लिहायचे आहेत। तर पहिला अंक आहे 24, स्पेलिंग आहे TWENTYFOUR 24। दूसरा अंक आहे 16, SIXTEEN। The third number is 78, SEVENTYEIGHT 78। Fourth number is 97, NINETYSEVEN 97। Question number 2, राइट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर्स। तर खाली दिलेले अंक तुम्हाला अंकात लिहायचे आहेत। 1, 44, 2, 39, 3, 85, 4, 100। क्वेश्चन नंबर 3, कंप्लीट द फॉलोइंग। 1, हावर्स इन अ डे। एका दिवसाला किती तास असतात? 24। 2, मंथ इन अ इयर। एका वर्षात किती महिने असतात? 12। 4, राईट द रायमिंग वर्ड्स फॉर। तर खाली दिलेल्या शब्दांचे तुम्हाला यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत। 1, मंकी, आन्सर इज डोंकी। 2, वे, द रायमिंग वर्ड्स इज pray and may। 3, see, the rhyming word is we, be। 4, san, the answer is can, man। Question number 5, write 5 sentences describing the following things each। तर खाली दिलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला 5 वाक्ये लिहायची आहेत। Parrot. The parrot is a very beautiful bird. It has beautiful green wings, a long tail. Its body is covered with smooth green feathers. It has a red beak. Its beak is curved. It eats grains, fruits, leaves, seeds, pears, and nuts, etc. The parrot is a talking bird. It can imitate the human voice. Notebook. The notebook is an important part of a student's study. The daily homework is written in the notebook. Other important entries are also written in the notebook. The notebook is used for drawing. Notebook is also used for business calculation, reports, and maintaining data. Notebook comes with many covers. For example, they are hard-bounded, soft-bounded, graphical, plain, etc. It plays a very important role in one's life. Question number 6, complete the following profile. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खाली दिलेल्या पॉइंटच्या सहाय्याने प्रोफाइल पूर्ण करायची आहे। माय नेम इज प्रवीण कडुसकर। माय स्कूल नेम इज ज्ञानसागर विद्यालय।
माय फ्रेंड नेम इज समर्थ अँड कृष्णा. माय फेवरेट टीचर इज मिस्टर जयराम सर. माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ्स अँड मराठी. आय विश टू बिकेम अ कॉम्प्युटर इंजिनियर. विषय गणित. प्रश्न पहिला. खाली दिलेल्या दोन संख्यांमधील लहान संख्येला गोल कर. 1. 99,468 2,35,705. तर या दिलेल्या संख्यांमध्ये 99,468 ही संख्या लहान आहे. 2. 5,75,100 तर दुसरी संख्या आहे 5,75,010. या दोन्ही संख्यांमध्ये 5,75,010 ही संख्या लहान आहे. 3. 49,99,919. दुसरी संख्या आहे 53,64,789. या संख्यांमध्ये 49,99,919 ही संख्या लहान आहे. 4. 19,99,919 व दुसरी संख्या आहे 90,20,049. या संख्यांमध्ये 19,99,919 ही संख्या लहान आहे. प्रश्न दुसरा. खालील चौकटीत दिलेल्या चिन्हांपैकी योग्य चिन्ह लिही. 1. 9 अधिक 8 चौकट 5 गुणिले 4. तर 9 आणि 8 ची बेरीज केल्यास उत्तर येते 17 व 5 गुणिले 4 यांचा गुणाकार येतो 20. तर 17 व 20 या दोन्ही संख्यांमध्ये 17 ही संख्या लहान आहे म्हणून चौकटीत योग्य चिन्ह येतो. 2. 7 गुणिले 4 चौकट 5 गुणिले 6. तर 7 गुणिले 4 यांचा गुणाकार येतो 28 व 5 गुणिले 6 यांचा गुणाकार येतो 30. तर दिलेल्या संख्यांपैकी मोठी संख्या आहे 30. चौकटीत योग्य चिन्ह लिहूया. 3. 18 वजा 12 चौकट 25 भागिले 5. तर 18 वजा 12 यांची वजाबाकी येते 6 व 25 भागिले 5 यांचा भागाकार येतो 5. तर या दोन्ही संख्यांमध्ये 6 ही संख्या मोठी आहे म्हणून चौकटीत योग्य चिन्ह लिहू. चौथा गणित पहा. 54 भागिले 9 चौकट 15 वजा 9. तर 54 भागिले 9 केला असता भागाकार येतो 6. तर 15 वजा 9 वजाबाकी केली असता वजाबाकी येते 6. तर चौकटीत तुम्ही पाहू शकता की डावीकडील संख्या व उजवीकडील संख्या या दोन्ही समान आहेत म्हणून चौकटीत बरोबरचे चिन्ह येईल. प्रश्न तिसरा. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून 16 ही संख्या मिळेल अशा संख्यांच्या 4 जोड्या लिही. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा क्रिया करून 16 ही संख्या मिळवायची आहे. तर 10 अधिक 7 16, 20 वजा 4 16, 4 गुणिले 4 16, 32 भागिले 2 16. तर अशा रीतीने आपण 16 ही संख्या मिळवू शकतो. प्रश्न चौथा. खालील संख्या अंकात लिही. 1. 67,19,14,807. तर दिलेली संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे तुम्ही पाहू शकता. 2. 8,45,12,014. प्रश्न चौथा. खालील संख्या वाचा व अक्षरात लिही. 1. 10,42,55,999 ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. तर ही संख्या आपण अक्षरात लिहूया. 2. 5,38,485 ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. याप्रमाणे आपण ही संख्या अक्षरात लिहू शकतो. प्रश्न 5. खालील उपप्रश्न सोडव. अ.
दिलेल्या अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात रूपांतर कर. 1. 4/5 व 9/15. तर या दिलेल्या अपूर्णांकाचे आपल्याला समछेद अपूर्णांकात म्हणजेच छेद सारखे करायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी 5 हा छेद आपण 15 मध्ये रूपांतरित करू शकतो. यासाठी 5ला 3 ने गुणला आहे म्हणून वरतीही 3 ने गुणला आहे. तर 4 × 3 12 व 5 × 3 15. तर अशा प्रकारे समछेद अपूर्णांक आहेत 12/15 व 9/15. ब. खालील अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक तयार कर. अपूर्णांक आहे 5/9. तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक तयार करायचे आहेत. तर आपण प्रथम छेदाला व अंशाला 2 ने गुणूया. सारखंच अंकाने गुणायचा असतो. तर 5 दुणे 10, 9 दुणे 18. त्याचप्रमाणे 3 ने गुणले असता 15/27 व अंश आणि छेदाला 4 ने गुणले असता 20/36. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळाले आहे. सममूल्य अपूर्णांक आहेत 10/18, 15/27, 20/36. सोडव. ए. 8/15 अधिक 11/15. तर बेरीज करण्यासाठी छेद सारखे लागतात. या ठिकाणी छेद समान आहे त्यामुळे आपण डायरेक्ट बेरीज करू शकतो. तर 8 अधिक 11 उत्तर येते 19/15. बी. 9/12 वजा 4/12. या ठिकाणी छेद सारखे असल्यामुळे आपण डायरेक्ट वजाबाकी करणार आहोत. तर 9/4 उत्तर येते 5. तर 5/12. ड. पुढील उदाहरणे चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन मांडणी योग्य करून सोडव. 1. 47,02,609 अधिक 87,53,356 यांची बेरीज केली असता उत्तर येते 1,34,55,965. 2. 70,32,345 वजा 28,99,547 यांची वजाबाकी केली असता उत्तर येते 41,32,798. ई. पुढील उदाहरणे चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन मांडणी योग्य करून सोडव. 1. 954 गुणिले 27 यांचा गुणाकार केला असता उत्तर येतो 25,758. 2. 9,756 भागिले 17 यांचा भागाकार केला असता उत्तर येते भागाकार येतो 568. प्रश्न क्रमांक 6. खालील शाब्दिक उदाहरणे सोडव. 1. किशोरने 43,550 रुपयांचा लॅपटॉप व 14,990 रुपयांचा प्रिंटर अशी खरेदी केली तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले. तर या ठिकाणी किशोरने 43,550 रुपयांचा लॅपटॉप व 14,990 रुपयांचा प्रिंटर खरेदी केला आहे. तर एकूण किती रुपये झाले. तर एकूण म्हटल्यानंतर आपल्याला बेरजेची क्रिया करावी लागेल. तर 43,550 अधिक 14,990 बेरीज केली असता उत्तर येते 58,540. म्हणून किशोरने एकूण 58,540 रुपये खर्च केले. 2. मोहसिनने आपली जुनी चारचाकी 2,27,450 रुपयांना विकून त्याच दुकानातून नवीन गाडी 8,68,775 रुपयांना विकत घेतली तर त्याला किती रक्कम द्यावी लागेल. तर नवीन गाडीची खरेदी किंमत आहे 8,68,775 रुपये व जुन्या गाडीची विक्री किंमत आहे 2,27,450 रुपये. तर या ठिकाणी मोहसिनला जुनी गाडी विकून नवीन गाडी खरेदी करायची आहे. तर यासाठी त्याला किती रक्कम द्यायची आहे ते काढावी लागेल. तर यासाठी आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागेल. तर 8,68,775 मधून 2,27,450 वजा केले असता उत्तर येते 6,41,325. तर मोहसिनला अजून 6,41,325 रुपये द्यावे लागतील. 3. शाळेसाठी खरेदी करायच्या एका संगणकाची किंमत 29,680 रुपये आहे. तर अशा 15 संगणकांची किंमत काढा. तर एका संगणकाची किंमत 29,680 रुपये आहे. तर 15 संगणकाची किंमत काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी गुणाकाराची क्रिया करावी लागेल. तर 29,680 गुणिले 15 केले असता उत्तर येते 4,45,200. तर 15 संगणकाची किंमत आहे 4,45,200 रुपये. 4. एका शाळेच्या 18 माजी विद्यार्थ्यांनी सर्वांनी मिळून 9,18,000
रुपये खर्च करून शाळेला एक प्रयोगशाळा बांधून दिली, जर प्रत्येक विद्यार्थ्याने समान वाटा दिला असल्यास प्रत्येकाने किती रुपये जमा केले? तर शाळेचे जे 18 माजी विद्यार्थी आहेत त्यांनी शाळेला दिलेली रक्कम आहे 9,18,000 रुपये. तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला जी येणारी रक्कम आहे ती आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला भागाकाराची क्रिया करावी लागेल. तर 9,18,000ला 18ने भागले असता उत्तर येते 50,001. तर प्रत्येक विद्यार्थ्याने 50,001 रुपये जमा केले, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 50,001 रुपये येतील. प्रश्न 6वा, खालील तक्ता पूर्ण करूया. तर खालील तक्त्यामध्ये जी आकृती दिलेली आहे ती कोणाची दिलेली आहे? तर या कोणाचे नाव आहे? कोन ABC, किंवा आपण याला कोन CBA असं सुद्धा म्हणू शकतो. कोनाचा शिरोबिंदूचे नाव आहे B. कोनाच्या बाजू, तर कोनाच्या बाजू आहेत बाजू BA व बाजू BC. प्रश्न क्रमांक 4, 60 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढ. तर या ठिकाणी तुम्हाला 7 सेंटीमीटरचे माप घेऊन एक वर्तुळ काढायचे आहे. तुम्हीही काढू शकता. विषय विज्ञान. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा. कंसातील शब्द आहेत सूर्य, देवराई, जलावरण. उपग्रहांना टिंबटिंबपासून प्रकाश मिळतो. उत्तर आहे सूर्य. शिलावरण, टिंबटिंब व वातावरण या सजीवांचे अस्तित्व असते. उत्तर आहे जलावरण. टिंबटिंब म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल. उत्तर आहे देवराई. प्रश्न दुसरा, पुढील इंद्रिय संस्थांची नावे व त्यातील महत्त्वाच्या 2 अवयवांची नावे लिहा. तर चित्रातील जी आकृती आहे त्या इंद्रिय संस्थेचं नाव आहे रक्ताभिसरण संस्था. या संस्थेतील महत्त्वाचे 2 अवयव आहेत हृदय व रक्तवाहिन्या. चित्रातील जी आकृती आहे त्या संस्थेचं नाव आहे श्वसन संस्था. या श्वसन संस्थेतील महत्त्वाचे अवयव आहेत नाक, श्वसन नलिका. प्रश्न तिसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे मालढोक पक्षी. भारताचा मंगलयान हा उपक्रम कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे मॉम. धान्योत्पादनात झालेली प्रचंड वाढ कोणत्या नावाने ओळखली जाते? उत्तर आहे हरित क्रांती. प्रश्न चौथा, खालील स्रोतांतून कोणते अन्न घटक मिळतात ते लिहा. तर चित्रामधील जे स्रोत आहे त्याचं नाव आहे तूप. या स्रोतामधून आपल्याला स्निग्ध पदार्थ हे अन्न घटक मिळते. चित्रातील जे स्रोत आहे त्याचे नाव आहे गूळ. यापासून आपल्याला शर्करा हे अन्न घटक मिळते. प्रश्न 5वा, असे का घडले? दमट हवेतील धान्याला बुरशी लागली. उत्तर, दमट हवेतील वातावरणात ओलाव्याचे प्रमाण जास्त असते. अशा योग्य वातावरणामध्ये म्हणजेच अनुकूल पाणी, उष्णतामान आणि खाद्यपदार्थ यांच्या सानिध्यात बुरशीची वाढ झपाट्याने होते, म्हणून दमट हवेतील धान्याला बुरशी लागली. वाहनाच्या अतिवापरामुळे हवा प्रदूषित झाली. उत्तर, वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची ये-जा सतत चालू असते. इंधनाच्या ज्वलनामुळे वाहनातून सातत्याने धूर व काही विषारू वायू सोडले जातात, त्यामुळे वाहनांच्या अतिवापरामुळे हवा प्रदूषित झाली. गावात काविळीची साथ पसरली. उत्तर, कावीळ झालेल्या रोग्याचे जंतू त्याच्या विष्ठेमध्ये असतात. ही विष्ठा पाण्यात मिसळली की हे रोगजंतू ही पाण्यात शिरकाव करतात. असे रोगजंतूने दूषित झालेले पाणी गावातील लोकांनी प्यायल्यामुळे गावात काविळीची साथ पसरली. प्रश्न 6वा, तर काय होईल ते सांगा. गावात सर्वत्र अस्वच्छ वातावरण व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उत्तर, गावात सर्वत्र अस्वच्छ वातावरण व घाणीचे साम्राज्य वाढल्यास परिसरात डासांचे प्रमाण वाढेल, हवा दूषित होईल, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरेल.
ब. शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत आहे. उत्तर. तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ खाणे हे आरोग्यास घातक आहे. शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असेल तर शाळेतील मुले किंवा इतर तरुण तंबाखूच्या आहारी जाण्याची शक्यता आहे, जे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. क. तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ रोज खाल्ले. उत्तर. शरीराची वाढ होण्यासाठी, आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्व अन्नपदार्थांची म्हणजेच संतुलित आहाराची आवश्यकता असते. परंतु आपण संतुलित आहार न घेता आपल्या आवडीचे पदार्थ रोज खाल्ले तर शरीराला हवे असणारे अन्न घटक मिळणार नाहीत. ड. पृथ्वीवरील जंगले नष्ट झाली. उत्तर. पृथ्वीवरील जंगले नष्ट झाली तर प्राणी, पक्षी यांचे निवारे नष्ट होतील. वनसंपत्तीचा ऱ्हास होईल. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात वाढेल. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होईल. जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होईल. प्रश्न 7. अन्न साखळी तयार करा. शब्द दिले आहेत. बेडूक, घार, आळी, साप, गवत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या दिलेल्या शब्दांपासून एक अन्न साखळी तयार करायची आहे. उत्तर. गवत. तर गवताला आळी खाते, आळीला बेडूक खातो, बेडकाला साप खातो, सापाला घार खाते. तर अशा प्रकारे अन्नसाखळी तयार करायची आहे. प्रश्न 8. खालील चित्राचे निरीक्षण करून उत्तरे द्या. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला खाली दिलेले चित्र पाहून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. अ. या चित्रात ऊर्जेचे कोणते स्रोत दिसत आहेत. उत्तर. या चित्रात ऊर्जेचे कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती, जलविद्युत ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, पवन ऊर्जा, अणु ऊर्जा, विद्युत ऊर्जा इत्यादी ऊर्जेचे स्रोत दिसत आहेत. ब. त्या स्रोतांचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत करतात. उत्तर. या स्रोतांचे रूपांतर विद्युत ऊर्जेत तसेच प्रकाश ऊर्जेत करतात. विषय इतिहास व भूगोल. विषय इतिहास. प्रश्न 1. अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. 1. पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि टिंबटिंब असतात. उत्तर आहे वनस्पती. 2. शेतीचे पुरावे प्रथम इस्राईल व टिंबटिंब येथे मिळाले आहेत. उत्तर आहे इराक. 3. चाकाचा शोध टिंबटिंबाच्या काळात लागला. उत्तर आहे ताम्रयुगाच्या. 4. इतिहासाचे लिखित पुरावे उपलब्ध असलेल्या काळास टिंबटिंब काळ म्हणतात. उत्तर आहे ऐतिहासिक. ब. चुक्की बरोबर ते लिही. 1. सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती विकसित झाली. हे विधान बरोबर आहे. 2. ताम्रयुगात सोने हा धातू वापरला गेला. हे विधान चूक आहे. 3. मानव कच्च्या अन्नपदार्थांवर संस्करण करतो. हे विधान बरोबर आहे. 4. बुद्धिमान मानवाने गुहेत तंबू उभे केले. हे विधान चूक आहे. प्रश्न 2. अ. योग्य जोड्या लाव. 1. ख्रिश्चन थॉम्सन. उत्तर आहे 3. 2. सेनात वापर. उत्तर आहे बुद्धिबळाशी साम्य. 3. नवाश्मयुग. उत्तर आहे कुडाची घरे. 4. शक्तिमान मानव. उत्तर आहे निअँडरथल. 5. लोहयुग. उत्तर आहे लोखंड धातूचा वापर. प्रश्न 2. ब. एका वाक्यात उत्तर लिही. 1. इतिहास म्हणजे काय. उत्तर. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. 2. कालगणना म्हणजे काय. उत्तर. कालगणना म्हणजे काळाची लांबी मोजणे. 3. नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते. उत्तर. शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. 4. पहिला माणसाळलेला प्राणी कोणता. उत्तर. पहिला माणसाळलेला प्राणी कुत्रा आहे. 5. कलांची निर्मिती कशी झाली. उत्तर. विचार, कौशल्य आणि श्रम यांच्या परंपरेतून अनेक कलांची निर्मिती झाली. प्रश्न 3. अ. थोडक्यात उत्तर लिही. 1.
हडप्पा संस्कृतीतील नगररचनेची वैशिष्ट्ये लिही. उत्तर. हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती. एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे ही या नगरांची वैशिष्ट्ये होती. सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालये अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था होती. व्यवस्थित बांधून काढलेल्या खाजगी आणि सार्वजनिक विहिरी होत्या. नगराचे 2 ते 4 स्वतंत्र विभाग असत. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे. 2. प्राणीजात माणसाळविण्याच्या 3 पायऱ्या कोणत्या? उत्तर. एखादी प्राणीजात माणसाळविण्याच्या 3 पायऱ्या आहेत. 1. रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे. 2. त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे. 3. त्यांच्यापासून दुभदुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. 3. साधनांची निवड कशावर अवलंबून असते? उत्तर. साधनांची निवड खालील गोष्टींवर अवलंबून असते. 1. साधनांची उपलब्धता. 2. कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर. 3. अधिकांत अधिक परिणामकारकता. 4. साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य. प्रश्न 3 ब. कोणतेही 2 तक्ते पूर्ण कर. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा. इतिहासाची साधने पुढीलप्रमाणे: नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी, लोककथा. भौतिक साधने आहेत नाणी, किल्ले, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, स्तंभ, लेणी. लिखित साधने आहेत पत्रव्यवहार, चरित्रग्रंथ. मौखिक साधने आहेत जात्यावरील ओव्या, लोकगीते, लोककथा. 2. नदीकाठच्या संस्कृती. तर होयांग हो ही संस्कृती चीनमधील आहे. तर इजिप्तमधील संस्कृती आहे नाईल नदीकाठची. मेसोपोटेमिया येथील संस्कृती आहे टायग्रिस व युक्रेटिस या नदीकाठची. तर सिंधू ही संस्कृती भारतात आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे. 3. प्राण्यांची उत्क्रांती. सजीव 2 गट आहेत. एक आहे पृष्ठवंशीय तर दुसरा आहे अपृष्ठवंशीय. अपृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा नसलेले सजीव, तर पृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव. तर पाठीचा कणा नसलेल्या सजीवांमध्ये कृमी, गांडूळ, डास, गोगलगाय यांचा समावेश होतो. पाठीचा कणा असलेले सजीवांमध्ये जलचर, उभयचर, सरपटणारे, सस्तन इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो. विषय भूगोल. प्रश्न 1. पुढील विधाने चुकीबरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. 1. पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. हे विधान चूक आहे, कारण पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. 2. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. हे विधान बरोबर आहे. 3. सांकेतिक चिन्हे भौमितिक आकृत्यांच्या स्वरूपात असतात. हे विधान चूक आहे, कारण सांकेतिक चिन्हे त्या त्या गोष्टीसाठी वापरलेल्या चित्ररूपातील लहान आकृतीच्या स्वरूपात असतात. प्रश्न 2 अ. पायी जाणे, सायकलीवरून जाणे, खाजगी वाहनाने जाणे, सार्वजनिक वाहनाने जाणे. खालील प्रसंगी वरीलपैकी कोणता पर्याय निवडाल? 1. घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी पायी जाणे हा पर्याय वापरू. 2. 1 किलोमीटर अंतरावरील बागेत जाण्यासाठी सायकलीवरून जाणे हा पर्याय निवडू. 3. परगावी विज्ञान प्रदर्शनात साहित्य घेऊन जाण्यासाठी
सार्वजनिक वाहनाने जाणे हा पर्याय निवडू. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. यापैकी चुकीची जोडीला वर्तुळ करा. 1. सोलापूर चादर, औरंगाबाद हिमरू शाल, कोल्हापूर पैठणी. तर दिलेल्या जोड्यांपैकी कोल्हापूर पैठणी ही जोडी चुकीची आहे. 2. केरळ लवंग, महाराष्ट्र कांदा, तामिळनाडू सफरचंद, आसाम चहा. तर दिलेल्या जोड्यांपैकी तामिळनाडू सफरचंद ही जोडी चुकीची आहे. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. भारतात प्रदेशांनुसार कोणकोणत्या बाबतीत विविधता आढळते? उत्तर, भारतात प्रदेशानुसार आहार, पेहराव, सण व उत्सव तसेच जीवनमान या बाबतीत विविधता आढळते. 2. प्राकृतिक रचना नकाशात दाखवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? उत्तर, प्राकृतिक रचना नकाशात दाखवण्याच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. 1. समोच्च रेषा पद्धती. 2. रंग पद्धती. 3. उठावदर्शक आराखडा. 3. चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते? उत्तर, चहाचे उत्पादन आसाम व पश्चिम बंगाल या राज्यात होते. 4. संदेशवहन कशास म्हणतात? उत्तर, माहितीची देवाणघेवाण करणे याला संदेशवहन असे म्हणतात. तर असेच आमचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.